जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे अचूक आणि सखोल ज्योतिषीय मार्गदर्शन देणारे एकमेव चॅनल म्हणजे दिव्य ज्योतिष चॅनल। मित्रांनो, मिथुन राशीसाठी मे 2026 हा महिना कसा असणार आहे त्या संबंधाने आज चर्चा करणार आहोत। मिथुन राशीवाल्यांसाठी मे 2026 हा महिना संधी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची धाडस देणारा असेल। या महिन्यामध्ये संधी आणि आव्हानाचा संगम देखील हा ठरणारा मिथुन राशीवाल्यांसाठी मे 2026 हा महिना असणार आहे। काही लोकांसाठी हा महिना आयुष्य बदलणारा ठरू शकतो, तर काहींना मेहनतीची खरी परीक्षा या महिन्यामध्ये द्यावी लागेल। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करिअर आणि आर्थिक स्थिती, आरोग्य आणि प्रेम आणि नातेसंबंध, कौटुंबिक जीवन व सर्व संबंधित सावधानी आणि शेवटी काही महत्त्वाचे प्रभावी उपाय। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी दिलेले उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। तर चला तर मग बघूया मिथुन राशीचे मे महिन्यातील 2026 चे सविस्तर राशीफल। सर्वप्रथम बघूया करिअर आणि आर्थिक स्थिती मिथुन राशीवाल्यांची मे महिन्यात कशी असणार आहे। मे महिना 2026 हा महिना मिथुन राशींसाठी प्रगतीचा आणि मेहनतीचा काळ असेल। विशेष करून हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी कसा असणार आहे। या महिन्यात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे जास्त चान्सेस मिथुन राशीवाल्यांना या महिन्यात देखील शास्त्रांनी वर्णन केले आहे। वरिष्ठ तुमच्या कामांवर लक्ष ठेवून राहतील, त्यामुळे कामामध्ये सतर्कता आणि सजगता या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त फायदेदायक ठरू शकते। या महिन्यामध्ये तुमच्या हातावरती नवीन प्रोजेक्ट देखील मिळण्याचे जास्त चान्सेस आहे। तुमच्या कौशल्याची परीक्षा देखील या महिन्यात होणार आहे। प्रमोशनची शक्यता देखील मिथुन राशीवाल्यांना या महिन्यामध्ये जाणवत आहे, पण थोडा उशीर होण्याचे जास्त चान्सेस या महिन्याच्या शेवटीला का होईना पण तुमचं प्रमोशनची शक्यता जास्त प्रमाणात आहे। तसेच मे महिना मिथुन राशीवाल्यांसाठी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा कसा असणार आहे। या महिन्यामध्ये नवीन आयडिया आणि नवीन इनोव्हेशनमुळे तुम्हाला कुठेतरी फायदा होताना मिथुन राशीवाल्यांसाठी या महिन्यात दिसेल। डिजिटल आणि ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी विशेष लाभ या महिन्यामध्ये होते वेळेस दिसेल। परदेशी क्लायंट किंवा कामाच्या संधी देखील व्यापारी लोकांसाठी या महिन्यामध्ये मिथुन राशीवाल्यांना जास्त प्रमाणात संभावत आहे। आर्थिक बाबतीत मिथुन राशीवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे। उत्पन्नाची बाजू बघायला गेले तर स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च देखील या महिन्यात मिथुन राशीवाल्यांना येऊ शकतात। पैशाचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे, नाही तर जे काही आर्थिक नियोजन असेल ते बिघडण्याचे चान्सेस देखील मिथुन राशीवाल्यांना या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात चान्सेस आहे। पण सर्वात महत्त्वाचं काही गोष्टी लक्षात ठेव, उगाच खर्च करू नका, अन्यथा तुमची आर्थिक घडी विस्कटल्याशिवाय या महिन्यात राहणार नाही। कर्ज घेणे टाळा, अन्यथा कर्जबाजारीपणाचे लक्षण देखील या महिन्यापासून तुमच्या मागे सुरू होण्याचे मिथुन राशीवाल्यांसाठी मे 2026 चे सुरुवात असू शकते। त्यात मिथुन राशीवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने। या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत मानसिक संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे मिथुन राशीवाल्यांना असणार आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाव्य समस्या कोणत्या जास्त प्रमाणात जाणवू शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेचा त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवू शकतो। मानसिक ताण आणि विनाकारण चिंता देखील या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात सतावू शकते। त्यात दुसरे म्हणजे डोकेदुखी देखील या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात मिथुन राशीवाल्यांना तकलीफ होण्याचे चान्सेस आहे। या महिन्यामध्ये काय करावे जेणेकरून या सर्व शारीरिक आणि स्वास्थ्याच्या संबंधाने येणाऱ्या प्रॉब्लेम्स पासून तुमची सुटका होईल। त्यात म्हणजे सर्वात महत्त्वाचं ध्यान आणि प्राणायाम करा, जेणेकरून मानसिक शांती भेटेल। मोबाईल आणि स्क्रीन टायमिंग कमी करा, जेणेकरून डोकेदुखीचा त्रास कमी होईल। रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा, जेणेकरून डोळ्याच्या बाबतीत आणि डोक्याच्या बाबतीत होणाऱ्या सर्व प्रॉब्लेम्स पासून तुमची सुटका होईल। हलका व्यायाम तुमच्यासाठी या महिन्यामध्ये फायदेशीर ठरू शकतो। त्यात
शास्त्रकारांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात मिथुन राशीवाल्यांसाठी प्रेम आणि नातेसंबंध कसे असणार आहे ते सर्वात महत्त्वाचं. अविवाहित लोकांसाठी हा महिना नातेसंबंध आणि प्रेमाच्या संदर्भात कसा असणार आहे. या महिन्यात एखादी खास व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते. सोशल मीडिया किंवा मित्रांमार्फत नवीन ओळख होण्याची दाट शक्यता या महिन्यात मिथुन राशीवाल्यांसाठी आहे. प्रेम संबंधात असलेले लोकांसाठी हा महिना कसा असणार आहे. जुने जे काही गैरसमज आहे ते देखील या महिन्यात मिथुन राशीवाल्यांचे दूर होतील. नात्यांमध्ये नव्याने गोडवा देखील या महिन्यात येणार आहे. एकत्रित वेळ घालवण्याची ही चांगली संधी मिथुन राशीवाल्यांसाठी असणार आहे. सर्वात महत्त्वाचं, विवाहितांसाठी हा महिना कसा असणार आहे. जोडीदारासोबत संवाद वाढवावा जेणेकरून एक दुसऱ्यांच्या संबंधाने प्रेमात वाढ होईल. नात्यात समजूतदारपणा ठेवा, अन्यथा गैरसमज होण्याचे देखील जास्त चान्सेस विवाहितांसाठी या महिन्यामध्ये मिथुन राशीवाल्यांना होण्याचे जास्त चान्सेस आहे. पण शास्त्रकारांनी काही महत्त्वाच्या सावधानी दिलेल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे तिसऱ्या व्यक्तीमुळे प्रेम संबंधात गैरसमज निर्माण होण्याचे जास्त चान्सेस मिथुन राशीवाल्यांसाठी आहे. कौटुंबिक जीवन कसे असणार आहे मिथुन राशीवाल्यांचे या महिन्यामध्ये. कुटुंबात काही लहान तणाव किंवा काही छोट्या तणावांमुळे मोठ्या वादाचे स्वरूप या महिन्यामध्ये निर्माण होण्याचे जास्त चान्सेस आहे. घरातील जबाबदाऱ्या देखील या महिन्यामध्ये मिथुन राशीवाल्यांच्या वाढलेल्या दिसेल. पण तुमच्या समजूतदारपणामुळे सर्व काही सुरळीत होईल. कुटुंबातील सदस्यासोबत या महिन्यामध्ये जास्त वेळ घालवावा लागण्याचे जास्त चान्सेस आहे. पण या सर्व गोष्टींमुळे घरातील वातावरण आनंदित राहील. घरात एखादी शुभ बातमी देखील मिळण्याची शक्यता मिथुन राशीवाल्यांसाठी दिलेली आहे. पण मिथुन राशीवाल्यांसाठी या महिन्यात काय काय सावधानी बाळगावी जेणेकरून होणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून मिथुन राशीवाल्यांची मे 2026 मध्ये सुटका होईल. या महिन्यात काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे गोंधळात येऊन कुठलेही निर्णय घेऊ नका, अन्यथा मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास होण्याचे जास्त चान्सेस मिथुन राशीवाल्यांना या महिन्यात दिसत आहे. अफवा किंवा IQ गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. तिसरी गोष्ट आहे, जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. चौथी गोष्ट आहे, वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करा जेणेकरून हा महिना मिथुन राशीवाल्यांसाठी चांगल्या पद्धतीचा आणि सुख समृद्धीचा जाईल. पण शास्त्राने काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामध्ये म्हणजे शांत मन आणि योग्य निर्णय हेच मिथुन राशीवाल्यांसाठी मे 2026 मध्ये यशाचे गुपित असेल. तर वरील सर्व काही नकारात्मक गोष्टी व्यक्तीच्या जीवनात घडू नये असं वाटत असेल तर शास्त्राने काही उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मिथुन राशीवाल्यांसाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे. त्यामुळं हे सर्व उपाय सर्वांनी श्रद्धापूर्वक आणि विधिवत करावे जेणेकरून मिथुन राशीवाल्यांसाठी हा महिना सुख समृद्धीचा आणि आरोग्याचा आणि आर्थिकतेची भरभराटी करेल. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक बुधवारी गणपतीची पूजा करावी. दुसरा उपाय दिलेला आहे, गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. तिसरा उपाय दिलेला आहे, गणपतीचा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. व काही महत्त्वाचे अतिरिक्त उपाय देखील दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे हिरव्या रंगाचे वस्त्र वापरणं. डार्क हिरवे नसेल तरी पण लाईट हिरवा कलर किंवा पिस्ता कलर देखील मिथुन राशीवाल्यांना या महिन्यात शुभ ठरू शकतो. त्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकात तुळशीचे पान ठेवावे जेणेकरून या महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेम्स पासून मिथुन राशीवाल्यांची सुटका होईल. आजच्यासाठी एवढेच. भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओ दुसऱ्या राशींसाठी. जय श्रीराम.